नमस्कार. मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा, साखर, तूप, काजू, बदाम, मनुका आणि वेलची पूड. काजू कट करून घेते. साखर, तूप आणि आता बदाम करते. साखर, तूप आणि रवा हे समप्रमाणातच लागतं आहे. चला तर कढई तापत ठेवून त्यामध्ये तूप टाकून घेते. कढई गरम झाली की तूप टाकते. तूप तापलं. आता रवा टाकून घेऊ. 1 वाटी. ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि सध्या गॅसची फ्लेम कमीच. आता थोडी वाढवते. तोवर पाणी गरम करायला ठेवू. रवा 1 वाटी आहे तर 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलं. रवा सारखा ढवळत राहायचा, मिक्स करत राहायचा, म्हणजे तो खाली लागणार नाही किंवा तूप सुटला तर रव्याला, म्हणजे छान भाजला गेला. आता पाणी टाकून घेते गरम केलेलं. थोडं थोडं करून सर्व पाणी टाकून द्यायचं. तेवढं लागतंच त्याला. मिक्स करून घेऊ सर्व. साखर घेते टाकून. छान परतवून घ्या. साखर विरघळली, आता मिक्स झाली त्यामध्ये छान. आता त्यात राहिलेलं तूप होतं ते टाकून घेते. तूप तर जेवढं असलं तेवढं कमीच पडतं त्याला. वेलची पूड घातली.
बदाम आणि काजू मिक्स करून घेऊ. काढून घेते आता. आज आहे 8 फेब्रुवारी, गजानन महाराज शेगाव यांचा 148वा प्रकट दिन. तर महाराजांसाठी प्रसाद तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.